आशीर्वादानं माझं महाराष्ट्रभर गाजलेलं गीत सादर करत आहे। आयोजकांची आल्यापासून फरमाईश आहे, तेच पूर्ण करते। माझी माय म्हणते, अगं लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात। बाबासाहेब नसते तर गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी। मनोज राजा गोसावी लिहितात, गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी। मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलात सुखानं रमला असता तर तुमच्या आणि माझ्या कमरेचा फाडा सुटला नसता कधी। आणि म्हणून माझी माय म्हणते, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या साहेब झाला। तहसीलीतला मोठा नायब झाला। साहेब झाला अन तहसीलीतला मोठा नायब। आता दिसलं नवीन त्याचा दरारा से सरकारी नोकरात, त्याचा दरारा से सरकारी नोकरात। अगं त्याचा दरारा से सरकारी नोकरात बाबासाहेबामुळं बाबासाहेबामुळं
म्हणलेली आहे. तुमचं सुद्धा मनापासून आभार. बघा राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा कारभारी आमचं येडूबा. साऱ्या गावचा कारभारी ऐका, त्या काळी पूर्वी आमचे नाव होते दगडूबा, धोंडूबा, येडूबा. आणि आज बाबासाहेबांच्या पुण्याईने माझी माय म्हणते की झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. काल जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. राजवाड्यातला माणूस आता गावात साऱ्या गावचा कारभारी आमचं येडूबा झाला. झाला सरपंच बोलायला गेला जोरात. झाला सरपंच बोलायला गेला जोरात. बाबासाहेबामुळे तुझ्यात माझा घरात. बघा एका विहिरीवर पाणी बाया लागले शेंदाया. एका विहिरीवर पाणी बाया लागले शेंदाया. आज बाबासाहेबांच्या पुण्याईने साहेबांनी सांगितलं बेसिक मध्ये नळ आहे, बाथरूम मध्ये नळ आहे, घरादारात नळ आहे, शावर खाली आंघोळ करतो आम्ही. पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी माझ्या माईला वनवन भटकावं लागायचं. पाणी वाढगं माय म्हणत फिरावं लागायचं. अरे काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. झोप आली, झोप आली. हा म्हण थोडं. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. अरे त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने निलेश दादा लिहितात की भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. एका विहिरीवर पाणी बाया लागले शेंदाया. मंदिर
सावलीचा विटाळ व्हायचा. आज मगाशी सांगितलं साहेबांनी की थोडा नोकरदार झाला, नोकरीला लागला की त्याला कोण पाहिजे? ब्राह्मणाची पाहिजे. म्हणजे हे बाबासाहेबांच्या पुण्याने कुणी कुणाचे आणू शकतं. पहिला आमच्या सावलीचा वाट व्हायचा. अरे जुना काळ किती हराम होता. माणूस माणसाचा गुलाम होता. जोहार मायबाप करीत सलाम होता आणि शूद्राच्या तोंडाला जगी लगाम होता. सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाळ होता. पण आम्ही माणसं असून आमच्या सावलीचा विटाळ होता. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहेत आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे. की बंद दारे आज खुले झाली आहे आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे. वाहिले जे काल नैनामधून मनोज राजा, त्या आसवांचे आज फुले झाले आहे. त्या आसवांचे आज फुले झाली आहेत. आणि माझ्या तरुण बांधवांसाठी तुम्हाला नक्की आवडेल की मेल्यावर कामी येणार नाही जळालेली ती राख. ऐका रे, लय नाचत होते ना मग. मेल्यावर कामी येणार नाही जळालेली ती राख. गोडी नसेल तर काय चाटावा तो पाक. आणि आज स्वाभिमानानं ब्राह्मणाच्या पोरी जय भीमवाल्या सोबत खाती बघा तो वाघाचा खुराक. आणि म्हणून क्या बात आहे मावशी, नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. बाबासाहेब बाबासाहेबांच्या जन्माच्या आधी आमची परिस्थिती कशी होती? काखेत लेकरू हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी. कपड्याला लठा खरकट भत्ता फजिती होती माई पोटी. आणि आज बाईमय भीमान, बाईमय भीमान बाय बाईमय भीमान. बसू लागल पहिली आमची परिस्थिती, जर एखाद्या पाटलाच्या
वाड्यावर जर आमच्या माणसानं काम केलं आणि त्या कामाचा मोबदला जर मागण्यासाठी आमचा माणूस गेला तर त्या पाटलाची बाटली त्याच्या झोळीमध्ये शिळे तुकडे टाकायचे. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते. मनोज राजा गोसावी लिहितात, ऐकताय ना ओ अभ्यास हेरा बेटे, के पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते, पंती परी जीवन तेवायला मिळते. मनोज राजा रमा भीमानं कष्ट केलं म्हणून तुम्हाला न मला पोटभर जेवायला मिळते, तुम्हाला न मला पोटभर जेवायला मिळते. गाव पंक्तीत आता बसू लागल प्रकाश, बसू लागल प्रकाश, राम भक्तीचा बसू लागल प्रकाश. परिवर्तनातला तो दिसू लागला विकास, परिवर्तनातला तो दिसू लागल विकास, परिवर्तनातला तो दिसू लागल विकास, परिवर्तनातला तो दिसू लागला विकास. परिवर्तनातला तो दिसू लागल विकास, परिवर्तनातला तो दिसू लागल विकास. भर चौकात आता निघायला लागली वरात, भर चौकात आता निघायला लागली वरात. बाबासाहेबांमुळं, बाबासाहेबांमुळं, बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या भर चौकात आता निघायला लागली वरात, भर चौकात आता निघायला लागली वरात. बाबासाहेबांमुळं, साहेबांमुळं, साहेबांमुळं, बाबासाहेबांमुळं तुझ्या माझ्या बिक जाए जो दुनिया में, एक एक अल्फाज को तराजू में तोल के सुनना साथी। बिक जाए जो दुनिया में वो जरदार नहीं, जरदार माने पैसे वाला। शाहों के ऐसे कभी मयार नहीं। बिक जाए जो दुनिया में जरदार नहीं, शाहों के ऐसे मयार नहीं। जो बेच के जीते हैं अपना जमीर, वो लोग कभी खुददार नहीं होते। खुददार नहीं। कभी
उधार नहीं। माँ के आंचल से कभी प्यार, माँ के आंचल में कभी प्यार से आके देखो, देश के मिट्टी को कभी आंखों से लगा कर देखो। कि माँ के आंचल को कभी प्यार से आकर तो देखो, देश के मिट्टी को आंखों से लगाकर तो देखो। अरे भीम की कुर्बानी को आसान समझने वालों, तुम अपने बच्चों की बलि चढ़ाकर तो देखो। तुम अपने बच्चों की बलि चढ़ा कहीं तो देखो। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी। अरे माझ्या भावांनो, माझ्या समाज बांधवांनो, अरे लढला जीवन भर, अरे तुमच्याच साठी, अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी, त्या मर्दानी मर्दाचं काय। शपथ बाबासाहेबाची, जे सच्चे भीम सैनिक आहे त्यांच्या डोळ्यातून आसू निघेल माझ्या बांधवा। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी, त्या मर्दानी मर्दाचं काय। अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या अरे भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या भीमाच्या कर्जाचं काय। अरे अवलोकन उद्याच्या पिढीत होईल, ज्यांना ज्यांना माझ्या बाबासाहेबांच्या जय भीम घेण्याची लाज वाटते त्या हरामखोरांनी ऐकावं। अरे अवलोकन उद्याच्या पिढीत होईल, अरे बैमानांची गिनतीच किड्यात होईल। अरे ज्यांनी सोडले बाबासाहेबांचा जय भीम घेणे, त्या साऱ्याची गिनती हिजड्यात होईल। अब नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को। माफ, चुकीला माफी। हीरा बेटे जो गद्दार हुआ वो अपना नहीं, जो गद्दार है वो अपना नहीं, क्योंकि माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को। गायकवाड़ साहब, अरे माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को। ये नसीहत कर दो रे चमचेगिरी करने वालों को, अरे नाकाम करने उनकी सारी चालों को। इस केर जरा गांव के चौक में पकड़ो और जूते मारो गद्दारों को। अरे भीमाच्या कर्जाचं काय। उच्च दर्जाची झाली सलगी, उच्च दर्जाची झाली सलगी, ब्राह्मणाची आली मुलगी। ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी। आणि काल होता तू कंगाल आता, काल होता तू कंगाल आता, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी। अरे बाबासाहेब बोलून गेले, अरे जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला शासन करते जमात बनायची। बाबासाहेबांनी म्हटलं होतं संघटन बडा करो, संघटना बडी करो। संघटना काढायला बाबासाहेबांनी सांगितली नव्हती माझ्या बांधवांनो, पण आज उठ सूट कोणी संघटना काढतो। त्याच्या मागे 4 लोक नाही, पण त्यांनी संघटना काढली। परंतु
जर का हा समाज एकीने वागला असता, जर का हा समाज एकीने वागला असता तर जातीयवाद्यांच्या छातीवर नाचला असता. अरे 17 पार्ट्या आणि 18 झेंडे जर का झाले नसते तर केव्हाचा दिल्लीच्या गादीवर जाऊन बसला असता. आणि हल्ली समाजात लई बेकार भ्याड आला. आमच्या समाजातला एखादा शिकून सोडून मोठ्या नोकरीवर गेला का त्याला आमच्या समाजाची पोरगी ब्राह्मणाची असं थोडसा का नोकरीवर गेला तर त्याला समाजाची गरीब पोरगी चालत ब्राह्मणाची. लेकिन सुनिएगा, शेर सुनिएगा दादा. भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका. भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका. त्याचं फुल बी घेऊ नका, त्याला फुल बी देऊ नका. अरे बाबासाहेबांच्या चळवळीला बैमान झालेल्या घराण्यात मनोज राजा, अरे तिथली मुलगी बी मागू नका, तिथं मुलगी बी देऊ नका. ए माऊल्यांनो, अरे ब्राह्मण कन्या, अरे ब्राह्मण कन्या घरात आणली. आणि मग अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, समाजाच्या शोभाचं काय. पोरानं ब्राह्मण कन्या आणली पण समाजाच्या शोभाचं काय, ते कुठे जाईल. अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, समाजाच्या शोभाचं काय. अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, मानापानासाठी रुसणारे भेटले. बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, अरे मानापानासाठी रुसणारे भेटले. मनोज राजा बाबासाहेबांच्या चळवळीला अरे जेही भेटले हरामखोर सारे लुटणारे भेटले. कधी मोर्चात दिसला नाही, कधी मोर्चात दिसला नाही, बुद्ध विहारी गेला नाही, बुद्ध विहारी गेला नाही, बुद्ध विहारी गेला नाही. आणि जयंतीतही घुसला नाही, जयंतीतही घुसला नाही, कधी विहारी बसला 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 नाही. अरे वंचित केले मजला माझ्याच गावापासून, मज तोडण्यात आले माझ्याच भावापासून. मनोज राजा जाहीर व्हावी घरबुडव्यांची नावे, मनोज राजा जाहीर व्हावी घरबुडव्यांची नावे. अरे सुरुवात भलेही व्हावी माझ्याच नावापासून. अरे मनोज राजा बापान तुझ्या, मनोज राजा बापान तुझ्या, मनोज राजा बापान तुझ्या, मनोज राजा बापान तुझ्या, मनोज राजा बापान तुझ्या दिलेला दर्जाचं काय. मनोज राजा बापान तुझ्या दिलेला दर्जाचं काय. मनोज राजा बापान तुझ्या दिलेल्या दर्जाचं काय. अबे बाबा साहब ने कहा था हुक्मरान बनो, हुक्मरान बनो, ताकत हासिल करो, एजुकेटेड समाज बनो. लेकिन हमारा समाज एजुकेटेड बन गया, वेल एजुकेटेड बन गया, लेकिन कि चुनाव की तू शानो शौकत में बिक गया, चुनाव की तू शानो शौकत में बिक गया.
2-4 दिन की खुशनुमा दावत में बिक गया। अबे लानत है तुझ पे आज सारे समाज को, अबे आदमी होकर मुर्गी के कीमत में बिक गया। अरे खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी ना कर। ए मेरे बाबा के बच्चे, अरे खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी ना कर, और कातिल को आंदोलन से तू यूं ही बरी ना कर। अबे औलादे कोई है बिमने खुद की तेरे लिए, तू अपने औलादों के लिए भड़वेगिरी मत कर। टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता। ये मैंने 4 लाइन लिखने की कोशिश की है भाई, कि टूटकर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता, जो चले धम्म की राह पर वो कभी बर्बाद हो नहीं सकता, और जो गद्दारी करे मेरे बाबा साहब के साथ में विकास, यकीनन वो एक बाप की औलाद हो नहीं सकता। या गीताचे कवी माझे गुरुवर्य मनोज राजा गोसावी लिहितात, अरे मनोज राजा बाबा ना तुझा, अरे दिलेला दर्जाचं का, अरे बाबासाहेबांची गद्दारी करून स्वतःसाठी जगणाऱ्या माणसा, अरे स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा, अरे स्वतःच्यासाठी, अरे स्वतःच्यासाठी, अरे स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय, स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं